पैशासाठी काम करणारी औलाद माझी साहेब नाही, पैशासाठी काम करणारी औलाद माझी नाही हो. शाहीर आपला धंदा नाही, शाहीर आपला धंदा नाही, आपण कोणाचा मिंदा नाही, आपला धंदा एकच, मातीचं काळीच फोडून त्या काळजामधून हिरवगार ऊसाचं पीक फुलायचं आणि ऊसाचा पैसा घ्यायचा. आणि तरुणांनो, यंग जनरेशन, शाहीर भोगरे नॉट ओनली वन आर्टिस्ट, शाहीर भोगरे नॉट ओनली वन आर्टिस्ट. माय शायरी बारा टीम इज 10 years very hard work. My शायरी बारा टीम इज all members very high education. My education MA BEd PhD. My favorite subject psychology. My music operator Professor Vittal Jadhav, MA BEd sociology. My singer Professor Ganesh Sonone, MSc nanotechnology. My शायरी बारा team is 6 months farming and 6 months Chhatrapati Shivaji Maharaj history farming. हे माय मावल्यांनो, एक जिजाऊ काय करू शकते, एक जिजाऊच्या मनगटामध्ये काय शक्ती तयार होते. स्वतःला कर्तृत्वान म्हणून घेणारे मराठे, स्वतःला आय एम द ग्रेट मराठा. 400 वर्षापूर्वी तसंच आणि आजही तसंच. स्वतःला कर्तृत्वान म्हणून घेणारे मराठे 400 वर्षापूर्वी नितीन दादा वेगवेगळ्या भाषांना मुजरे घालण्यामध्ये व्यस्त होती, पण जिजाऊच्या मनामध्ये, एका जिजाऊच्या मनामध्ये ज्वालामुखी पेटला. म्हणून तर शाहीर भोगरे मुंबईहून इथं पेटला. एवढ्या टाळ्यांनी समाधान होणार नाही, टाळी जोरदार. जिजाऊला सहन होत नव्हतं, जिजाऊच्या मनामध्ये लावा रस फुटायचा. जिजाऊ महालामध्ये बसल्यानंतर एकट्या जिजाऊच्या मनगटामध्ये काय व्हायचंय. जिजाऊ मातेच्या मनी उमटला गुलामी चाहूंगा, गुलामी चाहूंगा, गुलामी चाहूंगा. जिजामात जामनी उमटला गुलामी चाहूंगा, गुलामी चाहूंगा, गुलामी चाहूंगा. जिजामात जामनी उमटला गुलामी चाहूंगा, गुलामी चाहूंगा, गुलामी चाहूंगा. या महाराज फोटो घे. जिजामात जामनी उमटला गुलामी चाहूंगा, गुलामी चाहूंगा, गुलामी चाहूंगा. आणि सिंधभूमीचा पाया घातला शुभा हा धनगार. भेटा नाही या शाहिराला शिवाजी राजासारखी वाराबंदी नाही या शाहिराला त्याचा ड्रेसिंग कोड नाही या शाहिराला मेकअप नाही या शाहिराचा मेकअप टपा टपा घालणारा घाम आहे
मोती होतील घामाचे, मोती होतील घामाचे, अंदाज मिळतील शेतीमधल्या पिकाचे. मनोरंजन होणार नाही, टाइमपास होणार नाही. जो इतिहास तुम्हाला कोणी सांगणार नाही तो इतिहास शाहीर घोगरे सांगणार आहे. शिवचरित्र मर्दानो हे मनोरंजनाचं साधन नाही. मर्दानो तरुणांनो, शिवचरित्र हे मनोरंजनाचं साधन नाही तर डोळ्यामध्ये घालायला अंजन नाम नाही. शिवचरित्र हे टाइमपास नाही, शिवचरित्र हे टाइमपास नाही, जीवनामध्ये टाइम मॅनेजमेंट आहे. ये बाळ पुढे येते जाऊ. अगोदर भारताचा इतिहास सांगतो, सुरुवातीला भारताची पार्श्वभूमी सांगतो, महाराष्ट्राचा इतिहास सांगतो आणि मग शिवकालीन पूर्व परिस्थिती सांगतो आणि शिवरायांचा सुजलम सुफलम महाराष्ट्र सांगतो. एक एक वाक्य महत्वाचं आहे, एक एक विचार महत्वाचा आहे. जिजाऊ शोभाला सांगणार आहे. 13 मार्च 1637 साल आहे. शिवनेरीच्या तळबुरुजावर तळपत्या उन्हामध्ये, रखरखत्या रानामध्ये जिजाऊनं आपल्या लेकराला उभा केलेला आहे. शिवाजी राजाला जिजाऊनं उन्हामध्ये उभा केलं. माय मावल्यांनो, आपल्या लेकराला सावलीत वाळू नका, त्याला उन्हाचे परिस्थितीचे चटके बसू द्या. चटके बसणारी औलाद घुटके खात नाही. हे माझा बालराजा, हे माझा शुभा, आम्ही तुम्हाला सावलीत वाढवणार नाही, आम्ही तुम्हाला राणी महालात वाढवणार नाही. जिजाऊ शुभाला सांगणार आहे. अगं माय मावल्यांनो, काय सांगणार आहे? लेकराचा पहिला गुरु कोण? तुम्ही नका बोलू, थांबा ना, सगळ्याकडे येणार आहे मी. माझं जेवण लय सुंदर झालं बरं का. तुमचं झालं का? माझं लय खास झालं बरं का. मी रात्री 500 किलोमीटरवरून आलो. रात्री 12 वाजता निघलो, सकाळी 6 वाजता आलो. टाइमपास करायला नाही आलो दादा, परिवर्तन करायला आलो. आणि मी अजूनही बोंबलून सांगतोय, टाळ्यावर फडणवीस साहेबांना जीएसटी लावलेला नाही. जीएसटी लावायच्या आत टाळ्या वाजून घ्या. लावू शकते काही सांगता येत नाही. म्हणून ऐकायचा. मी एका गावामध्ये पोराव असंच गेलो, एवढ्याच पद्धतीनं दररोज 4 तास बोलतोय, 3 तास बोलतोय. मी बोंबलून माझी मरायची वेळ आली. एक पोरग माझ्याकडे असं बघत होता. याची रेंज कमी आहे का माझी कमी आहे? एक तर मला नदी नाले दरे खोरे डोंगर दऱ्यातून आणलंय. हा, याला लय पटलं. पण हे गाव आहे का कशी लोक राहतात, बाय बाप कमाले रे बाबा तुमची रे. हात जोडून एकदा जोरदार टाळी. माय मावल्यांनो, मी तुमच्या तोंडातून बोलूनच घेणार आणि इथून एक कलेक्टर निर्माण करूनच जाणार.
उद्यापासून परिवर्तनच होणार. जिथं शाहीर घोगरे बोलणार तिथं 4 पोरं शिवाजी सारखे तयार होणार. ही कला नाही, हा पोवाडा नाही, या आहेत वेदना. वेदनेचा डोह वेदनाच्या लोकाला शिवाजी कळावा म्हणून तळमळीनं न्याय शिवाजीला मिळावा. माय मावल्यानो, दादा मला बोलले घरी, शाहीर घोगरे एखादा प्रसंग घ्या. जर साहेब सुरुवातीचे 1 कळले तर 2 कळणार, 2 कळले तर 3 कळणार. जर 1 आणि 0 जर नाही कळाला तर काळुका गावामध्ये हिरो कसा तयार होणार. अरे टाळी टाळी जोरदार. तिकडे मोबाईल खेळायला लागले किती, तिकडे मोबाईल खेळायला लागले तुम्ही. या ना इकडे, इकडे या ना. आजचे दिवस ऐका माझ्यावर, आपलं दररोजच चाललंय पाहते. या इकडे या. माय मावल्यानो, लेकराचा पहिला गुरु कोण. जिथं बोल म्हणलं का तिथं बोलत नाही, जिथं बोल म्हणलं का तिथं बोलत नाही. जिथं बोलू नको म्हणलं की तिथं 2 भावाचे घर केल्याशिवाय राहत नाही. अशी कशी ग माझी आई, तुझ्या वाट्याला कधी येईन शिवपुण्याई. अशी कशी ग माझी आई, तुझ्या वाट्याला कधी येईन जिजाऊची पुण्याई. आणि जिजाऊचा विचार घेऊन तूच होय ग उतराई. लेकराचा पहिला गुरु कोण. अरे जोरात माय मावल्यानो, किती आवाज आला पाहिजे तुमचा सुंदर. लेकराचा पहिला गुरु कोण. तुम्ही ना खान बोलो बाबा, ये जिला परिषद का माल जरा चुप बैठो यार. तुम मैं देखता हूँ, सब कुछ देखता हूँ, तुम्हें भी देखता हूँ. मला एक टप्प्यात लोक घ्याव द्या, एक टप्प्यात. कार्यक्रम एवढा सुंदर आहे, जबरदस्त आहे. नितीन दादा येतो, टेलर है, पूरा पिक्चर बाकी है. पिक्चर तुमच्या हातात येतो, कसा चालायचा. लेकराचा पहिला गुरु कोण. मासा पाणी खेळे, मासा पाणी खेळे, गुरु कोण असे त्याचा. मासा पाणी खेळे, गुरु कोण असे त्याचा. माशाला पाण्यात पवाला गुरु करावा लागतो का. हे बी नाही माहित. माशाला पाण्यात पवाला गुरु करावा लागतो का. माशाला पाण्यात पवाला गुरु करावा लागतो का. जोरदार एकदा. मग शिवाजी महाराजाच्या शिवाजी महाराजाच्या पिढ्यान पिढ्या, शिवाजी महाराजाच्या पिढ्यान पिढ्या रण मैदानावर तलवार चालूच होत्या. शिवाजीच्या रक्तात पराक्रम होता. म्हणून शिवाजी महाराजाचे पहिले गुरु राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. शिवाजी महाराजाचे दुसरे गुरु शहाजी राजे भोसले. शिवाजी महाराजाचे तिसरे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज. जिजाऊ आपल्या लेकराला काय सांगणार आहे. स्वराज्याचा गरीबी गावा, शत्रूच्या ध्यानात न यावा, 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 शत्रूच्या ध्यानात
मातीमध्ये जिजाऊनं पेरलेला शिवाजी नावाचा शिवतंत्र. जिजाऊ आपल्या लेकराला सांगणार आहे समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, भाषाशास्त्र, युद्धशास्त्र अशा चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये माय मावल्यांनो, जर आईला इतिहास माहित असेल तर माय त्याच्या लेकराकडून इतिहास तयार करून घेत असते. म्हणून आईला इतिहास माहित असावा. जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये माझं शिवाजी राजा कसं तयार झाले. शिवराज मराठा आघाडी, शिवराज मराठा आघाडी, मराठा आघाडी, मराठा आघाडी. बारात उडी, बारात उडी मारतो गडी, मारतो औरंगजेबाला गाम बोडी, औरंगजेबाला गाव फोडी, औरंगजेबाला गाव फोडी, औरंगजेबाला गाव फोडी होजी, औरंगजेबाला गाव फोडी होजी, औरंगजेबाला गाव फोडी होजी. बाळराजा शुभा हा हिंदुस्थान कसा होता. या भारतामध्ये एका काळी शेती करणाऱ्या शेतकऱ्याला बळीराजा म्हणत होत र. बळीराजाला विधानसभेमध्ये अर्थसंकल्प करून 2 लाख रुपयाची कर्ज माफी करायची गरज नव्हती. शोभा ज्याला कळलं त्याला कळलं. मग टाळी मी वाजू का. 2 लाख फुकटे 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 अर्थसंकल्पाची गरज नव्हती. शुभा हा देश कसा होता. एका काळी या देशामध्ये इथला शेतकरी या देशाचा राजा होता. शुभा हा इतिहास जिजाऊ शुभाला सांगते. आणि शुभाने काय केलंय, या देशातल्या शेतकऱ्याला शिवशाहीमध्ये राजा केलंय. धन्य धन्य भारत भूमी, धन्य धन्य भारत भूमी, भारत भूमी, भारत भूमी, भारत भूमी. नव्हती बघा कशाची कामे, नव्हती बघा कशाची कामे, नव्हती बघा कशाची कामे. शेतकरी घेत होता आम्ही होजी, शेतकरी घेत होता आम्ही होजी, शेतकरी घेत होता आम्ही होजी. शेतकरी बळीराजा, शेतकरी बळीराजा, 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 बळीराजा. सुखी केली त्यानं प्रजा, सुखी केली त्यानं प्रजा, सुखी केली त्यानं प्रजा, सुखी केली त्यानं प्रजा होजी, सुखी केली त्यानं प्रजा होजी, सुखी केली त्यानं प्रजा होजी. बाळराजा शुभा इसवी सन 711 अंडरलाईन दिस सेंटेन्स व्हेरी व्हीआयपी पॉइंट. भारताचा इतिहास आहे आणि हा इतिहास फक्त शाहीर घोगरे सांगणार आहे. त्या तळमळीनं सांगणार आहे. या लेकराचं भलं होणार आहे म्हणून तुम्हाला शाहीर घोगरे इतिहास सांगणार आहे. इसवी सन 711 अल्लाउद्दीन खिलजी या भारतामध्ये पहिल्यांदा आला. स्वकीयाच्या गद्दारीमुळे बाहेरचे लोक देशात आले. 700 साल, 800 साल, 900 साल, 1000 साल स्वाऱ्या येत राहिल्या. आम्ही तोंड देत राहिलो. पण इसवी सन 15च्या शतकाला या महाराष्ट्रामध्ये 2 घराणे उदयास आले. 2 घराणे उदयास आले. या हजारो वर्ष यवनी संध्येला सुरुंग लावण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 2 घराणे उदयास आले. पहिले घराणे म्हणजे घराणे
वेरूळचे मालोजी राजे भोसले. दुसरे घराणे म्हणजे सिंदखेडचे लखोजी जाधवराव. या भोसले घराण्यामध्ये स्वराज्य संकल्पक शहाजी राजाचा जन्म झाला आणि जाधव घराण्यामध्ये जिजाऊचा जन्म झालाय. कसं आहे माई बाप, थोडस आभाळ आलं की मला फवारा धरावा लागतो. कापसावर जराशी बोंड